be a part of solution, not the pollution. वाव. समोर जी फॅमिली दिसते ती त्यांच्या 2 पप्पीजला घेऊन आली आहे. हा आहे लगून लेक. मस्तपैकी आतल्या साईडला एक छोटंसं आयलँड सुद्धा आहे. 500 एकरचा हा पूर्ण पार्कचा एरिया आहे. मस्त की या झाडाखाली येथे क्षणभर विश्रांती घेऊ शकता. पूर्ण सपाट आहे, लांब लांबपर्यंत तुम्हाला दिसू शकते. इथून एवढं सपाट आहे. लोक खूप हायकिंग करायला येतात आणि फिजिकली ते खूप फिटसुद्धा असतात. गुड मॉर्निंग आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. सो आज आहे सॅटरडे आणि आम्ही ठरवलं की आज हायकिंगला जाऊया. सो आम्ही सध्या निघालो आहेत वॅकेविल येथे. एक हायकिंगचा स्पॉट आहे. सो ते आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहेत. आणि त्याआधी आत्ता सध्या अराउंड 12 वाजत आहेत. सो आम्ही आधी लंच करून घेणार आहेत आणि त्यानंतर लगेचच आम्ही हायकिंगला जात आहेत. मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहेत आणि आत्ताच गाडी पार्क केली. आता बहुतेक पार्किंग फीस इथे भरावी लागणार आहे. अमेरिकेत असा स्कॅनिंग बारकोड दिलेला असतो, त्याच्यावर आपण स्कॅन करायचं आणि पार्किंग फीस त्याच्या थ्रू पे करायची. इथे सध्या $6 पार्किंग फीस होती. सो आम्ही सध्या ती पे केली आणि आता पुढे जात आहेत. बघूयात हायकिंगचा रूट कुठून आहे. पण त्याआधी आम्हाला इथे दिसतंय एक लेक आहे, तो आपण आधी बघून घेऊयात. सो इथे काही बोर्ड लावलेले आहेत. इथे बघूयात आपण काय लिहिलंय. बी अ पार्ट ऑफ सोल्युशन, नॉट द पोल्युशन. वाव. त्यांनी सांगितलं की काय काय गोष्टी इथे टाकायच्या नाहीत, कोणत्या कोणत्या, जसं की प्लास्टिक बॉटल, कॉफी मग, स्ट्रॉज, हे जे प्लास्टिकच्या गोष्टी आहेत. सगळ्या प्रकारचा कचरा जो आहे तो आपण डंप केलाच नाही पाहिजे. नक्कीच बरोबर आहे. हे छोटे छोटे बेबीज दिसत आहेत, हे सुद्धा आले तिथे पार्कमध्ये खेळण्यासाठी. द व्हॅली, ह्याला लगून व्हॅली म्हणतात. ओके. काय इन्फॉर्मेशन वाचली का तुम्ही? काय म्हणताय हे? इथे डोंगर आहे, इथे तलाव आहे आणि ह्याचं हे बरं का, ओ लगून व्हॅली म्हणतात ना. सो हेच ते लगून आहे का इथलं? ओके. काइंड ऑफ लेक. आणि इथं जे उलाटीस नावाचे नेटिव्ह अमेरिकन होते ते इथे राहायचे आणि ह्या पाण्याचा वापर करायचे त्यांच्या लाईव्हलीहूड साठी. आणि इथं स्प्रिंग मधून पाणी येते, म्हणजे खाली एक नॅचरल पाण्याचा गरम पाण्याचा झरा आहे का? नदी असत, नदीला स्रोत असतो ना पुढे. ओके ओके. मे कमी असेल त्याचा सोर्स, त्याच्यामुळे नदी बनत नाही, पण तलाव तो पण होतो. ओके. सो त्या स्प्रिंग मधून इथे पाणी येते. नेटिव्ह अमेरिकन होते ते इथं पाणी वापरायचे जगायला वगैरे. अच्छा. सो त्या नेटिव्ह अमेरिकन्सचं नाव उलाटीज होतं ना. ते इथे दिलंय त्यांनी, उलाटीज इंडियन्स. नाईस. चला पण पुढे लेक बघूयात. स्पॅनिश सेटलर्सने पण हे वापरलं म्हणे तलाव राहायला. बहुतेक या एरियामध्ये स्पॅनिश ट्रॅव्हलर खूप फिरायचे वाटतं. पिकनिक साठी गाव आहे ना तिथे. हो, पिकनिक साठी छान आहे. आणि पाणी सुद्धा खड्डे बरं का मोठे. बहुतेक ते उंदरांनी केली असतील वाटतंय मला ना खड्डे. पक्षी वगैरे बदक. हो बघा मित्रांनो, इथे कसे ते बदक बसलेले आहेत आणि सूर्य अगदी डोक्यावर आला आहे. सो या पार्कचं नाव आहे लगून व्हॅली पार्क आणि इथे बरेच फॅमिलीज वगैरे आल्या आहेत जे टाइम स्पेंड करतायत. ते छोटे लेकरं पण पाण्यासोबत खेळतायत. समोर रस्ता पण दिसतोय, तो रस्ता सॅन फ्रान्सिस्कोला जातो पुढे. वाव. किती सुंदर उडतात ना पक्षी.
दोघं कसे बसले? हे दोघं मस्त एन्जॉय करतायत. हे यांचे पॅरेंट्स नाही आहेत इथे. बहुतेक पॅरेंट्स तिकडे आहेत यांचे. आणि छोटे मित्र आपले पाण्यासोबत खेळत आहेत. इकडे मागे लोक पिकनिक करत आहेत. आणि आता आम्ही सध्या पार्किंगचा एरिया सोडून पुढे जात आहेत. समोर हायकिंगचा ट्रेल सुद्धा आहे. सो आपल्याला आता हायकिंग करायची आहे, त्यामुळे आपल्याला ट्रेल शोधावं लागेल की कुठून सुरू होतो. छोटी गाडी. हाय हाय. सो आता इथून आपण हाईक चालू करतोय. आणि इथे US मध्ये एक ऑल ट्रेल्स नावाचं एक ॲप आहे ते. सो असं दिसतं. आणि ह्याच्यावरती भरपूर सारे जे तुमच्या आजूबाजूचे ट्रेल्स आहेत किंवा जे खूप सारे सुंदर ट्रेल्स आहेत US मधले, की तुम्ही कुठे राहतात म्हणजे लोकेशन बेस त्याच्या आजूबाजूचे ट्रेल्स दाखवतं ते. सो आम्ही आज ज्या ट्रेलला चाललो आहोत त्याचं नाव आहे पीना ॲडोबी हिल. आणि त्या ट्रेलची सर्व माहिती हिचं ॲपवरती दिलेली आहे. तर मित्रांनो, आय थिंक समोर जो दिसतोय तो आहे आपल्या ट्रेलचा रस्ता. बरेच लोक दिसत आहेत तिकडून वरच्या साईडने. आय थिंक त्यांची हायकिंग कंप्लीट झाली आहे. सो ते खाली येत आहेत हिलवरून. आणि या साईडला इकडे पार्क आहे आणि गाडीचे पार्किंगसुद्धा. सो आता आम्ही वरती हायकिंग करत आता पीना ॲडोबी हिलवर वरच्या एकदम टोकावर जाणार आहेत. तर बघूया तिथून कसा व्ह्यू आहे. इथे यांनी लगून व्हॅलीचा मॅपसुद्धा दिला आहे. या ठिकाणी पूर्ण इथे लगून लेक आहे. आणि आपला ट्रेल रूट कुठे आहे आपला, आपण कुठून जातो? आता आपण इथून चालू करतोय. इथून असं जाणार आपण. आणि आय थिंक इथपर्यंत AT&Tचं टॉवर आहे, तिथपर्यंत जायचं आहे. ओके. सो हे अराउंड 3.4 माइल्स आहे. चलो लेट्स स्टार्ट द हाईक. ओके, लेट्स गो. काय सुंदर व्ह्यू येतोय ट्रेलच्या स्टार्टिंगलाच. इथे समोर एक छोटासा माणूस उभा आहे. आणि समोरून एक पप्पी पण येतोय. असे छोटे छोटे स्मॉल डॉगीज असतात इथे अमेरिकेत. मी पूर्ण तयारीत आले आहे. संध्याकाळी टेम्परेचर ड्रॉप होणार आहे, त्यामुळे मी आधीच जॅकेट घातलंय. बघूयात आता कसं होणार. कोणीतरी जॅकेट घालून घातलंय, काढून फिरणार. आता गरम होईल बहुतेक. तर ऐकलं नाही माझं. पण खाली टेम्परेचर खूप कमी वाटत होतं मला. आणि हायकिंग करताना बॉडी गरम होणार होती. समोर जी फॅमिली दिसते ती त्यांच्या 2 पप्पीजला घेऊन आली आहे. आणि मस्त आता डोंगरावर जाऊन हाईक करून मस्त वीकेंड एन्जॉय करणार आहेत. आणि समोर जो दिसतो डोंगर एकदम परफेक्ट व्ह्यू आहे. आता टेम्परेचरसुद्धा बऱ्यापैकी चांगलंच आहे. 13-14 डिग्री आहे सध्या. आणि वातावरणसुद्धा खूप क्लिअर आहे, त्यामुळे सनसेट दिसण्याची शक्यता आज आहे. लास्ट विकेंडला आपल्याला सनसेट तर काही दिसलाच नाही, पण आज सनसेट दिसेल बहुतेक. सो लेट्स होप. कसला मस्त आहे. हो, छान दिसतंय. समोर लेक दिसतोय आणि इथे पार्किंग आहे. इथूनच आपण आत्ता वर आलोय. समोरचा ट्रेल आहे जिथून आपण आत्ता वरती आलोय. इथून अजून परत आपल्याला पुढे जायचं आहे. आणि समोर जे दिसतंय ते वॅक्युव्हिल शहर आहे. आणि तिथे समोर गायी पण दिसत आहेत, मस्तपैकी चरत आहेत त्या गाया. आणि हा आहे लगून लेक.
मस्तपैकी आतल्या साईडला एक छोटंसं आयलँडसुद्धा आहे. आय डोंट नो कितपत दिसतंय व्हिडिओमध्ये. आणि हे जे दिसतंय ना कम्प्लीट एरिया हा पार्कच्या अंडर येतो. अराउंड 500 एकरचा हा पूर्ण पार्कचा एरिया आहे. आणि खाली या पार्कमध्ये रेस्टरूमची सुद्धा व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे. आणि फॅमिलीज वीकेंडला पिकनिक करायला सुद्धा येतात इथे. वातावरण काय मस्त दिसतंय. समोर इथे आकाशामध्ये एक प्लेन जातोय. व्हाईट लाईन आली आहे पूर्ण कंप्लीट आकाशामध्ये. डोंगरावरती माणसं दिसल्यावर एकदम छोट्या मुंगीसारखी दिसतात. कसं वाटतंय आज हायकिंग करून? अरे आपण 1.5 वर्षाला इथे राहतो. एवढा भारी स्पॉट होता. आपल्या घराकडे कधी 40 मिनिटं लांब आहे फक्त की नाही. हो आपण कधी 1.5 वर्ष झालं आपण सनसेट स्पॉट शोधतोय. हो. एवढा भारी आहे. व्ह्यू खूप सुंदर आहे इथून. अजून आम्ही अर्धा रस्ता पण कंप्लीट नाही केलाय आणि दिसतोय तो आपल्याला असा इथून चढत वरती जावं लागणार आहे. आणि इकडून अजून वेगवेगळ्या ट्रेल्स दिसत आहेत. छोट्या मोठ्या ट्रेल्स असतात अशा मोठ्या डोंगरांवरती. सो फ्रेंड्स, आम्ही बऱ्यापैकी अर्ध्या हाईकवरती आलो आहोत. सोनलने कॅमेरा माझ्याकडे दिलेला आहे आणि बिकॉज आय थॉट आता थोडंफार ब्लॉगिंग मी करतो. खूपच सुंदर दिसतं आहे सर्व काही इथे. आणि एक मजेची गोष्ट म्हणजे हे अमेरिकेतलं आम्हाला ही गोष्ट खूप आवडते. इथे ह्याने एक छोटासा बेंच केला आहे सो दॅट्स तुम्ही दमून भागून आलेला असाल आणि मस्त की या झाडाखाली येथे क्षणभर विश्रांती घेऊ शकता. आणि इतका सुंदर स्पॉट केला आहे. आणि कोणीतरी ईगल स्काउट प्रोजेक्ट म्हणून त्यांनी कोणीतरी इन लव्हिंग मेमरी ऑफ डॉक्टर हॅनो असं हे लोक असं डेडिकेट काही लोकांच्या मेमरीमध्ये त्यांच्या आठवणीमध्ये बऱ्याच वेळेस असे पार्क्समध्ये वगैरे फ्रीमध्ये असं चॅरिटेबल काइंड ऑफ बेंचेस वगैरे लावतात सो दॅट जे लोक फिरायला येतात वगैरे त्यांना थोडीशी विश्रांती घेता येईल, बसता येईल. स्पेशली म्हातारे लोक आणि वयस्कर लोक जरी नसले तरी इवन तरुण लोकांसाठी सुद्धा इथे बसायला काही वावगं ठरणार नाही. खूपच रोमॅन्टिक स्पॉट आहे. मस्त इथे बसून सनसेट बघायला तर खूपच सुंदर वाटेल. दो आम्ही सनसेट इथे बघणार नाही आहेत, आम्हाला अजून वर जायचं आहे. बट इथे क्षणभर विश्रांती नक्कीच घ्यायचा प्लॅन आहे. 2 मिनिटे थांबून पाणी प्यावं म्हणलं, खूप दमलो होतो. समोरच एक सुंदर व्ह्यू पॉईंट पण सापडला आहे आम्हाला. असं मस्त 2 डोंगराच्या मध्ये पूर्ण शहर दिसतंय खालून. म्हणजे हे असं एकदम विरोधाभासी वाटतं. निसर्ग आहे, निसर्गाच्या मध्ये बरोबर व्हॅलीमध्ये असं शहरीकरण दिसतंय पूर्ण लांबपर्यंत. आणि बाय द वे आय डोंट नो व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही, सो बेसिकली हे जे डोंगर आहे ते आम्ही आत्ता त्या ज्या पीकवरती चालू आहे ती हे डोंगर आहे. आणि म्हणजे जे सपाट जागा दिसत आहे ते म्हणजे बेसिकली ह्याला सेंट्रल व्हॅली काइंड ऑफ म्हणतात. हा सेंट्रल व्हॅलीचा भाग आहे आणि हे पूर्ण सपाट आहे. पुढे सियरा नेवाडाचे पर्वतरांगा लागेपर्यंत तुम्हाला बर्फ दिसेल ते म्हणजे सियरा नेवाडाची पर्वतरांगा आहे. आणि तिथून ते इथपर्यंत पूर्ण सपाट आहे. लांब लांबपर्यंत तुम्हाला दिसू शकते इथून, एवढं सपाट आहे. मस्तपैकी असं डोक्यावर ऊन आलं आहे. सनकिस्ड फील करतो आम्ही सध्या. सनलाइट्स खूप छान पडल्या आहेत. आणि समोर तसं आपल्याला पुढे जायचं अजून. वाव. आणि समोर काय भारी व्ह्यू येतोय. वाव. मला अजून एक छान व्ह्यू दाखवते मी. हो, अमेरिकेत हो सनसेट दिसेल, खूप छान दिसेल. मला वाटत नाही. इथं पूर्ण हे शहर वॅक्युबल आहे ना हे.
लाईटला हा त्याचा भाग असेल. ते भारी वाटते ते बसायला. अमेरिकेची अजून एक खूप छान गोष्ट म्हणजे डोंगराचा, इथल्या निसर्गाचा त्यांनी खूप पुरेपूर वापर केलाय. असं सुंदर डोंगराच्या बाजूला असं शहराचं त्याने शहर बांधलेत, तरी सुद्धा त्यांना निसर्गात राहण्याचा फील एकदम पूर्णपणे येतोय. निसर्गाचं संवर्धन पण केलंय ना, ते लोक निसर्ग जपून ठेवतात. आता इथे हाईक झालं, कुठेही मला कचरा सापडला नाही, काही नाही. लोक कचरा सोबत घेऊन परत रिटर्न जात आहेत. आणि तुम्हाला इकडे आजूबाजूला दिसतील, ससे दिसतील, प्राणी दिसतील, गाया दिसतील, आणि ते घाबरत नाहीत. ते आपल्याला घाबरत नाही ना लोक त्यांना घाबरतात. ते एकदम मस्त कोएक्झिस्ट करतात. आता सेम टाइम तुम्ही व्हॅलीमध्ये बघू शकता तसं ते घरं पण आहे. तो निसर्गामध्ये ते मस्त कोएक्झिस्ट करतात. सो ते यांचं कौतुकास्पद गोष्ट आहे आणि शिकण्यासारखं आहे. छान वाटतंय, असं मस्त थंडगार हवा अशी चेहऱ्याला स्पर्श करत आहे. आणि जी छोटीशी पायवाट आहे जी इथे गाया चरतात त्यांनी केली आहे. आम्ही त्याच्यावरून चालतोय. ट्रेकवर जावं लागेल आम्हाला. थंडी वाजते. अमेरिकेत असे समोर दिसतच असतील तुम्हाला एक वयस्कर लोक खूप हायकिंग करायला येतात आणि फिजिकली ते खूप फिट सुद्धा असतात. बरेच लोक हे बघा इथे छोट्याशा वाडीतून सायकलिंग करत सुद्धा जात आहेत. आणि कोणाला नको आहे अशा एकदम सुंदर निसर्गात स्वतःचा वेळ घालवावा असं तर सगळ्यांनाच वाटतं. पण अमेरिकेत याचा पूर्णपणे यूज केला आहे. हो, समोर AT&T टॉवर दिसतंय आपल्याला. म्हणजे इथे अमेरिकेत मोबाईल नेटवर्क आहे. जसं भारतामध्ये वोडाफोन आयडिया आहे, तसं AT&T नावाचं खूप जुनं फोन नेटवर्क आहे. आय वुड से जगातलं पहिलं मोबाईल नेटवर्क ॲक्च्युली. सो त्याचा इथे खूप जुना टॉवर दिसतोय. आणि हाच तो टॉवर आहे. आणि आपल्याला अजून तिथंपर्यंत वरती डोंगरावर जायचं आहे. हो, खूप दम लागलाय. खूप दिवसांनी आम्ही चालत हायकिंग कंप्लीट करतोय. वातावरण थंड असल्यामुळे एवढं वाटत नाही. हो, छान वाटतंय. इथे जे खाली दिसतंय ते आहे लगून व्हॅली रिजनल पार्क. खाली तुम्हाला एक लगून लेक सुद्धा दिसतोय आणि इथे पूर्ण व्हॅली सुद्धा आहे जी वॅकेविल शहराची आहे. पण याला लगून का म्हणतात? इथे जे लेक आहे त्याला लगून नाव दिलं त्यांनी. सो ॲक्च्युली लगून म्हणजे कसं असतं माहिती का, त्याचे समुद्राच्या साईडला असं छोटंसं बेट टाईप तयार होतं. त्याच्या साईडला पाणी वगैरे साचतं, तलाव टाईप. समुद्राचंच पाणी असतं ते खारं, आणि तलाव टाईप तयार होतो जे समुद्राच्या कोस्टच्या जवळ असतं नॉर्मली. ॲक्च्युली त्याला लगून म्हणतात. जसे तुम्ही हॉलिवूड मूवीज पण बघितले असतील, तो आयडोंट आपण ब्लू लगून बघतो. तर ते समुद्र, ते आयलँडच्या जवळ जे ते पाणी तयार होतं, थोडं तलाव म्हणा किंवा खारं पाण्याचं तलाव म्हणा, त्याला ॲक्च्युली लगून म्हणतात. पण आता इथं जो तलाव आहे आपला तो, आणि ते ॲक्च्युली ते लगून कसं असतं अजून शॅलो असतात, कारण की ऑब्व्हियसली समुद्राचं पाणी जे राहिलंय पलीकडचं डबकं तयार झालं त्याला ते
लगूनमध्ये. सो म्हणजे ते डीप नसतं डीप नसतं ते, आपलं पाणी समुद्राचं पाणी हा. लँड वरतीच राहतं आणि समुद्र मागे सरकून जातो. सो हो. कसे ते लगून किंवा सॉल्ट प्लेन्स पण म्हणतात त्याला, हम्म. ते तयार होतात. सो आता इथे जे आहे इथला तलाव शॅलो आहे खूप. हो. Right. आणि अमेरिकेत ना एक कल्चर आहे की लोक कसे जसं दिसतं तसं त्याला नाव देऊन टाकणार. हो. की एखादा टेकडी दिसतंय छोटीशी, त्याला टेकडीच म्हणणार आहे, त्याला वेगळं काही टेक्निकल नाव देत नाही बसत हा. ते लोक. सो एक जास्त टेन्शन घ्यायचंच नाही, जे दिसतंय ते जसं दिसतं नाव देऊन तसं टाकायचं. नाव द्यायचं. तर हा रस्ता चालला सॅक्रेमेंटो, त्याला सॅक्रेमेंटो रोड म्हणून टाकणार. हा. उगाच MG रोड, हे रोड, ते रोड करत बसत नाही, जे आहे ते आहे. राईट. सो दे आर व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड दॅट. सो हा जो तलाव आहे हा ॲक्च्युली आता जसं आपण मगाशी वाचलं तो नॅचरल स्प्रिंगमुळे तयार झाला आहे. हो. आजूबाजू डोंगरावरून पाणी पण जात असेल आतमध्ये, बट इट्स व्हेरी शॅलो. हम्म. पाणी जास्त येत नाही मोस्ट लाईकली, कारण ते स्प्रिंगचं पाणी. हो. तो शॅलो असल्यामुळे त्याला, आणि जेव्हा जुन्या काळात लोक आले असतील त्यांना एकदम लगून टाईपच वाटलं असेल इथे. हो. सो त्यांनी ते लगून सारखं दिसतंय तर त्याला लगून नाव देऊन टाकलं. दो इट इज नॉट लगून, इट इज व्हेरी फार फ्रॉम वॉट अ लगून इज, बट त्याच्यामुळे लगून नाव दिलं. चढ खूप जास्त आहे, अराउंड 700 फीट आम्ही उंचावर आलो आहे आत्ता, आणि अजून बरंच आम्हाला वरती चढत जायचं आहे. अजून आम्ही एंडपर्यंत गेलेलो नाही आहे. मगाशीचे जे बाबावरती जात होते ते बहुतेक ट्रेक कंप्लीट करून आता रिटर्न जातात. प्रत्येक उंचीवरून एक वेगळा व्ह्यू दिसतोय, खूप सुंदर आहे. सनसेट ऑलमोस्ट होतच आहे. सो फ्रेंड्स, आम्ही ग्रॅव्हिटीवरती आलो आहोत. मला एक गोष्ट दिसली इकडे. तुम्ही समोर एक टाउनशिप बनते हे बघू शकता. भरपूर नवीन नवीन घरं बांधली जातात. आणि इथे US मध्ये लाकडाचे जे कार्डबोर्ड असतात, जिप्सम बोर्ड पण म्हणतात काही काही प्रमाणे, त्याच्यापासून घरं बांधली जातात. खाली कॉन्क्रीटचं फाउंडेशन असतं प्लेनपर्यंत, आणि त्याच्यावरती ते सरळ लाकडाची घरं बांधतात. आणि जेव्हा पण इथे टाउनशिप वगैरे बनते त्याचे तुम्ही बघितलं तुम्हाला दिसतंय की नाही, पण इकडे समोर दिसतंय ते ऑलरेडी रस्ते बांधलेले असतात. आणि रस्त्याच्या एंडला तुम्ही गाडी तुम्हाला वळवता यावी म्हणून सर्कल केलेलं असतं. सो तुम्ही आत जायचं, गाडी वळवायची, तुम्ही बाहेर येऊ शकता. आता त्याच्यात तो जो रस्ता आहे त्याच्या रस्त्याच्या साईडला नंतर हे लोक प्रॉपर्टी मार्किंग करणार, आणि ते प्रॉपर्टी लॉट्स जे आहेत ते विकायला काढणार. आणि अशा प्रकारे मग नंतर पुढे जाऊन मे बी पुढच्या 1-2 वर्षात ह्या सगळ्या प्रॉपर्ट्या विकल्या जातील. तिकडे पलीकडे दिसते त्याची मार्किंग पण केलेलं दिसतंय. सो असं करत करत हे पूर्ण प्रॉपर्टी, हा जो लॉट आहे पूर्ण विकला जाईल. आणि तिकडे 3 घरं पण दिसतात पलीकडे, जे लाकडाची आहेत. त्याला अजून एक त्यांनी बाहेरनं बोर्ड वगैरे लावला नाही, सो ते लाकडाचं दिसतंय. पण नंतर ते वॉटरप्रूफिंग वगैरे करतात, लाकडाचे बाहेरनं कलरफुल बोर्ड्स लावतात, आणि हां, मग ते पूर्ण घर होऊन जातं. मग HVAC वगैरे बाकीच्या गोष्टी लावतात. बट टाउनशिप पूर्ण होण्याच्या आधी टाउनशिप्स अशा दिसतात की असे रस्ते वगैरे असतात. पहिलं हे लोक सगळ्यात, मला अमेरिकेचं हे एक आवडतं की घरं वगैरे बांधण्याच्या आधी इथं सगळ्या सुखी सुविधा आधीच पुरवलेल्या असतात. लाईक तुमच्या घर बांधण्याच्या आधी तिथे रस्ता तयार असेल, तिथे स्ट्रीट लाईट्स तयार असतील, आणि मग सगळं ड्रेनेज वगैरे सगळं ऑलरेडी केलेलं असतं. तर तुम्हाला फक्त म्हणजे प्रॉपर्टी लॉट घ्यायचा, इथे घर बांधायचं आहे आणि राहायला यायचं. आणि ऑब्व्हियसली सगळं रजिस्टर्ड वगैरे असतं. सगळे परमिट्स वगैरे घेतल्याशिवाय इथे बांधता येतच नाही. सो असं मस्त की बांधून मग इकडे घरं बांधली जातात. आता खरं बघायला गेलं तर हा स्पॉट खूपच सुंदर आहे. लाईक इमॅजिन करा तुम्ही इकडे राहताय, तिकडे शेजारीच आपलं पार्क आहे, आणि त्या पार्कने मस्त तुम्ही हाईक करत 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 वरती येऊ शकता, आणि दररोज संध्याकाळी हा असा छान सनसेट आणि व्ह्यू बघू शकता. म्हणजे मी जर रिटायर झालो तर मला अशा ठिकाणी घर घेऊन राहायला तर खूप आवडेल. खूपच सुंदर आहे. फायनली आम्ही AT&T टॉवरपर्यंत पोचलो आहे, आणि आय थिंक इथे
जिप्सन ट्रेल नावाची दुसरी ट्रेल आहे जी या डोंगरावरती जाते. बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इथून सुद्धा. आणि पलीकडेच पूर्ण शहर दिसतंय. उंचावरती जाऊन बघूयात आपण. वाव, समोर पूर्ण शहराचा व्ह्यू आहे. ते मगाशी जे 2 डोंगरामधून शहर दिसत होतं तेच आहे. आणि ही पूर्ण समोर दिसतीये ती पूर्ण व्हॅली आहे. आणि याच्या पलीकडे सियारा नेवाडाची पर्वतरांग आहे या व्हॅलीच्या पलीकडे, जी आता सध्या धुक्यामुळे दिसत नाहीये. आता हवा सुटली आहे ना, बऱ्यापैकी हवा येते आता. हो, इकडून पण रस्ता दिसतोय. मस्त झोका बांधलाय तिथे या झाडावरती. हे सुंदर दिसतंय. तून मस्त झोक्यावर बसून व्ह्यू एन्जॉय करायचा. थोडंसं वरती आहे, खूपच जास्त वरच्या साईडला बांधलाय त्यांनी झोका. हा ना, एकदम मंदिराला चक्कर मारल्यासारखं यांनी या टॉवरला पूर्ण गोल ट्रेल हेड बनवलाय. काय ते त्याला म्हणतात सर्वे मार्कर. सो जे सर्वेज वगैरे करतात ना, हे डिव्हिजन ऑफ हायवेज लिहिलं, कॅलिफोर्निया डिव्हिजन ऑफ हायवेज 1976 मध्ये मारलं आहे. किती जुनं आहे ना. सर्वे करतात ना, ते मार्कर्स लावतात. ह्या पॉईंटवरून त्यांनी सर्वे केला होता. हो, 1976 ला. हे ठिकठिकाणी दिसतं. नाही, भरपूर ठिकाणी दिसतं. हो, अजून सूर्य खाली येतोय ना. अच्छा, मला वाटलं सनसेट झाला. सो आता थोड्याच वेळात सनसेट होणार आहे. तो इथे समोर एक छोटा बेंच दिसतोय, तिथे जाऊन आम्ही बसणार आहेत आणि सनसेट एन्जॉय करणार आहेत. समोर सनसेट होत आहे आणि आपण बरोबर टाईमला वरती डोंगरावरती पोचलो आहेत. थोडा वेळ शांत बसून इथे सनसेट एन्जॉय करूया. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि टेम्परेचर एकदम 7 डिग्री झालं आहे. आणि याचसाठी मी जॅकेट आणलं होतं वरती. कोणाला तरी थंडी वाजत आहे आता. मग ठीक आहे, मला तर खूप थंडी वाजत आहे, त्यामुळे मी आता कम्फर्टेबल आहे. ना समोर मस्त सनसेट होत आहे. सो मित्रांनो, सनसेट झालेला आहे आणि आम्ही परतीची वाट पकडलेली आहे. खूप सुंदर सनसेट होता. आम्हाला ॲक्च्युली ऑलमोस्ट मागचे 6 महिने आम्ही सनसेट बघायचा प्रयत्न करतोय. भारतामध्ये आलो तेव्हा गोव्यात, लिटरली गोव्यात सुद्धा आम्हाला एक सुद्धा सनसेट दिसला नाही, कारण की ऐन हिवाळ्यात पाऊस चालू होता. बट फायनली सनसेट देवानी आमच्यावरती कृपा दाखवलेली आहे आणि आम्हाला आज खूपच सुंदर सनसेट बघायला भेटला आहे. थंडी खूप आहे, बोलता पण येत नाही, हात गारटलेत. सोनल मॅडमने छान जॅकेट घातलं आहे, बट मी साधं हुडी घालून आलो आहे. सो तरी एवढी थंडी नाही वाजत आहे, आय एम शुअर,
खाली जाईसपर्यंत बॉडी गरम होऊन जाईल. सो आय थिंक आय एम गुड. बट अप्रतिम सनसेट. आता परत जाताना सुद्धा खूप सुंदर व्ह्यू येतो इथून. खाली सिटी लाईट्स दिसत आहेत, मस्त घरांच्या संध्याकाळचे लाईट्स लागलेले आहेत आणि वरून अंधारात त्या सगळ्या चमकत आहेत, त्यामुळे खूप सुंदर व्ह्यू येतोय खाली उतरताना सुद्धा. आणि समोर थोडा सनसेटचा लाईट सुद्धा दिसत आहे. खूप सुंदर व्ह्यू येतो इथून. सो मित्रांनो, रात्र झाली आहे आणि आम्ही आता पोचलो आहेत पार्किंग लॉट जवळ आणि आता आम्ही घराच्या दिशेने परत निघत आहेत. तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूयात नेक्स्ट नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजा करत राहा आणि भेटूया परत लवकरच. मग सगळ्यांना गुड नाईट.